देते, उसमें क्या बड़ी बात. तर हेच मराठीत बाडग्यांची बांग जोरात अशा ट्विट करत तुम्ही संजय नाही, अरे काल काँग्रेसमध्ये असलेला माणूस आज तिथे जातो आणि एवढ्या जोरात बोलतोय, म्हणून मी म्हणलं बाडग्याची बांग नेहमी जोरातच असते. हे नवीन नवीन असतात ना. मग आपल्या पक्षामध्ये बघा मी तुमच्यासाठी कुस्ती खेळायला उतरलोय, मी महाराष्ट्र केसरी आहे असं दाखवण्याचा अट्टहास असतो यांचा. काय गरज आहे बोलायची. चांगलं आहे ना, वातावरण चांगलं आहे ना मुंबईतलं, कशालाही खराब करायचा प्रयत्न करतायत. मराठी माणसाला कशाला डिवसता. आम्ही इथे म्हणजे मूळ मराठी माणसाच्या मुंबईमध्ये भारतातली सगळी लोक येऊन राहतात. आणि मी नेहमी म्हणतो की ही माती इतकी पोषक आहे की या मातीचा कुमकुम टिळक ज्यांनी लावला तो कधी उपाशी झोपत नाही. तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही प्रांताचा असो, तो मराठी असो अमराठी असो, पण मुंबई कोणाला उपाशी झोपायला देत नाही. ही मुंबईची ओळख आहे. कशाला त्या मुंबईची मस्ती करता. आज तुम्ही मुंबईत आलात, खासदार झालात, तुम्हाला सन्मान दिला मुंबईने, मोठं केलं मुंबईने, कशाला या आईशी खेळता तुम्ही. कशाला त्या आईला रक्तबंबाळ करता. सवाल हा आहे की मुंबईमध्ये राजकारण करायचं ते कुठल्या स्तरावर जाऊन करायचं. तुम्ही आमच्या खाद्यावर येणार, आम्ही काय करायचं ते तुम्ही आम्हाला सांगणार. मुंबईच्या रस्ते गल्ली बोळामध्ये मटणाची दुकान आहेत, मच्छीची दुकान आहेत, ती कोणाची आहेत? ती मराठी माणसाची आहेत. बंद करा असं त्यांनी सांगितलंय. बापाची मुंबई आहे काय बंद करा काय. आपण कशाला का बंद करायचा, कशाला वाद वाढवायचे सगळे. काय मिळतं यांना हे वाद वाढवून. कोण बोलतं का. तुमच्या देवीच्या तुम्ही पूजा करताय, कोण बोलतं का. उत्तर भारतातली छठ पूजा एवढ्या मोठा उत्साहात पार पडते. मराठी माणूस सामील झाला ना त्याच्यात. काय बोलतो का मराठी माणूस. नाही. मराठी माणसाची विशाल हृदय ही त्याची ओळख आहे. देशाला समावून घेणारा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र हा संकुचित वृद्धीचा नाही आहे. आणि कोणी उठायचं आणि सांगायचं हे बंद करा, ते बंद करा, आता हे करू नका, आता ते करू नका. अरे काय तुमचा संबंध. मुंबईने तुम्हाला आपलं मानलं म्हणजे तुम्ही मुंबईचे मालक नाही झाले. मुंबईचा मालक हा मराठी माणूसच आहे.